आज आपल्यासोबत बोलण्यासाठी रेणुका वहिनी साहेब आहेत. या सत्य देशमुख भाऊंच्या विजयाच्या पाठीच्या शिल्पकार, त्या त्यांच्या कन्येच्या या विजयाच्या शिल्पकार आहेत. वहिनी साहेब, आज वाटेगावमध्ये सत्कार स्वीकारताय आपल्या मुलीचा. याच्या अगोदर आपण आपले पती सत्यभाऊ देशमुख आमदार आले त्यावेळेचे सत्कार, ते मास्टर माइंड म्हणून आपल्याला सगळं बघितलं जातं. काय नेमकं रहस्य आहे? ते मास्टर माइंड आहे असं मला वाटत नाही. मला असं वाटतं की भाऊंनी जो समाजाचा वारसा घेतला होता शीतल, आणि 28 ते 30 वर्ष अविरत भाऊ काम करतात, तर ती त्याच्या कामाची कुठेतरी पोच आहे असं मला वाटते. भाऊंचा विजय आणि साई तेजस्वीचा जर म्हणावं लागेल तर ती स्वतः आत्मप्रेरित आहे. आणि तो निर्णय तिने जो इथं अमेरिकेहून यायचा घेतला, तर आम्हाला पण आश्चर्य वाटलं होतं, कारण इतकं चांगलं सगळं स्टेबल असताना इथं भारतात येणं. आणि राजकारण ही एक्झॅक्टली अशी गोष्ट नाही आहे की आलो आणि आपण केलं आणि आपण निवडून आलो. कष्ट खूप करावे लागतात, पण ती आत्मप्रेरणेने ती आलेली आहे. आणि मला वाटते की तो तिच्या विजयाची शिल्पकार ती स्वतः आहे. एक आई म्हणून आणि एक पत्नी म्हणून मला जितका दोघांनाही एक मानसिक आधार देता येईल आणि मला त्यांना पॉझिटिव्ह ठेवता येईल, मला त्यांना मोटिवेशन देता येईल, तर तेवढं मी माझा रोल मी पत्नी म्हणून, एक आई म्हणून पार पडते. इतकाच माझा रोल आहे असं मला वाटतं. वहिनी साहेब, सर्वांना पडलेला प्रश्न आहे, कारण आपल्या माहेरी सुद्धा राजकारण तळागाळापासून आहे, घरात पूर्ण राजकारण आहे. आपल्याला कधी कधी असं वाटलं नाही की राजकारणात यावं, का सगळी स्वप्न आपण आता ताईच्या माध्यमातून बघताय? की भाऊंचं एक आदरणीय देशमुख साहेबांची पर्सनॅलिटी असेल, भाऊ असतील, या दोघांना मी इतकं समाजासाठी वाहून घेतलेलं बघितलंय की मला असं वैयक्तिक खरंच कधी नाही वाटलं. पण मला असं वाटलं की माझा रोल असेल की त्यांची स्वप्नांना पंख देणं. आणि भाऊंना असेल, साई तेजस्वीला असेल, तर त्यांच्या पंखामध्ये इतकं बळ देणं की सर्वसामान्यांचं जी त्यांना कल्याण करायचं आहे, त्यांचं एकच दोघांचंही तेच त्यांचं मोटिव्ह आहे की आम्हाला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायचं, आम्हाला कल्याण करायचं आहे. अशी कनवाळू माणसं समाजाला खरं तर खूप गरजेची आहेत. आणि मी जेव्हा त्यांची सेवा करते, की मी जेव्हा त्यांच्याबरोबर त्यांना मोटिवेट करते, त्यांना मदत करते माझ्या पद्धतीने, तेव्हा मला असं वाटतं की मी समाजाची सेवा करते. आणि शेवटचा प्रश्न, भाऊ आमदार का साहित्य दिवशी अध्यक्ष, काय वाटते? भाऊ भ- आमदार. भाऊ मंत्री का साहित्य दिवशी अध्यक्ष? भाऊ आमदार, भाऊ एक अतिशय आदर्श आमदार, एक आदर्श प्रतिनिधी. आणि बाकीचं त्यांच्या कामाची पोचपावती जी काय असेल, तर तो त्यांना समाज देणार आहे. मला असं वाटते की सर्वसामान्यांची इच्छा होती की त्यांनी आमदार व्हावं, ते आमदार झाले. आणि सर्वसामान्य जनतेची, त्याचबरोबर माझी सुद्धा खूप इच्छा जी होती, ती पूर्ण झालेली आहे. थँक्यू.